हिवाळ्याला सुरुवात झाली आहे. थंडीची चाहूल देखील लागत आहे. हिवाळ्यात अनेक घरांमध्ये खाण्यापिण्याचे वेगवेगळे पदार्थ बनवण्यास सुरुवात केली जाते. हिवाळ्यात आरोग्यासाठी वेगवेगळ्या पदार्थांचे लाडू खूप प्रसिद्ध आहे. हिवाळा सुरू झाला की कडू गोड लाडूंची पर्वणी सुरूच होते. यातील एक प्रसिद्ध प्रकार म्हणजे डिंकाचे लाडू. हे लाडू खायला जेवढे चविष्ट असतात तेवढेच ते शरीराला ऊर्जाही देतात. हे लाडू प्रामुख्याने थंडीच्या मोसमामध्ये खाल्ले जातात, कारण या ऋतूत आपली पचनशक्ती मजबूत बनते आणि हे लाडू सहजही पचतात. तुम्हीही गोड खाण्याचे शौकीन असाल तर थंडीत डिंकाचे लाडू तुमची चव द्विगुणित करतात. हे लाडू ड्रायफ्रूटच्या मदतीने तयार केले जातात आणि ते घरी सहजच बनवता येतात. तुम्ही आजपर्यंत जर डिंकाचे लाडू घरी करून बघितले नसतील तर मी तुम्हाला इथं खूप सोपी पद्धत सांगणार आहे की तुम्ही घरच्या घरी डिंकाचे लाडू हे बनवू शकतात. तर चला, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलवर आणि आता आपण लाडूची रेसिपी सुरू करूयात. तर सुरुवातीला आपण पॅनमध्ये तूप टाकलं आहे आणि त्याच्यामध्ये हा डिंक आहे. बारीक मी थोडा डिंक घेतला आहे. तुमच्याकडे जाड असेल तर तो घरी कुटून घ्या आणि त्याचे बारीक तुकडे करा. हा डिंक आपल्याला छान असा तुपामध्ये तळून घ्यायचा आहे. तर हिवाळ्यामध्ये अनेक जणांना सांधेदुखीचा पण खूप त्रास असतो, फ्रॅक्चर झालेले असते किंवा ज्यांचे हाड मोडलेले असते त्यांनासुद्धा हे डिंकाचे लाडू चालतील. डिंक तळून झाल्यानंतर आता याच्यामध्ये काजू बदाम मी हे थोडे शालो फ्राय करून घेतलेले तुपामध्ये भाजून घेतले आहेत आणि मग नंतर खोबरं मी त्याच्यामध्ये हे मिक्स केलं आहे. सुकं खोबरं मी इथं हे वापरलेलं आहे. त्यानंतर आपण याच्यामध्ये मखना देखील टाकणार आहोत. मखनाने आपल्याला कॅल्शियमची जी कमतरता असते ती याच्यातून भरते, आपल्या हाडांना मजबूती येते, म्हणून इथं मी मखना देखील टाकले आहे. हे लाडू तुम्ही उपवासामध्ये पण खाऊ शकतात. म्हणजे असं नाही आहे की फक्त रेग्युलरही तुम्ही हे लाडू खाऊ शकतात, असं नाही आहे की तुमचा उपवास असेल त्या दिवशी तुम्ही हे लाडू खाऊ शकतात. कारण मी हे जे पीठ आहे आता हे शिंगाड्याचं पीठ मी इथं घेतलेलं आहे. तर मी गव्हाचं पीठ वगैरे नाही टाकलं आहे, फक्त शिंगाडा पीठ मी इथं छान असं तुपामध्ये खरपूस असं लालसर होईपर्यंत हे भाजून घेतलेलं आहे. आता हे सगळं मिश्रण थंड होऊ द्यायचं आहे. जे आपण भाजलेलं आहे तुपामध्ये हे थोडं गार होऊ द्यायचं. मग याला मिक्सरमधून आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. हे काजू बदाम खोबरं याचं हे मिश्रण आहे. बाजूला शिंगाळ्याचं पीठ आहे आणि तो डिंक आहे, तळलेला डिंक. तो देखील तुम्ही मिक्सरमधून बारीक करू शकता. जर तुम्हाला असं दाताखाली यायला नको असेल डिंक खायला तर तुम्ही त्याला मिक्सरमध्ये बारीक करू शकतात. पण मला दाताखाली आलेला आवडतो म्हणून मग मी त्याला असंच हाताने चुरून घेते. जर बघा सिझेरियन वगैरे झालं असेल ना तर थंडीच्या दिवसामध्ये त्यांना कंबरदुखीचा खूप त्रास होतो त्या महिलांना, तर त्यांना देखील आपण हे डिंकाचे लाडू खायला जर दिले तर त्याचं कंबरदुखी देखील हे कमी होतं. आता हे सगळं मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यात एक गोष्ट राहिली की खारीक पावडर, जी खारका असतात त्याची पावडर मी बनवली आहे. ती पावडर आपल्याला याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. डिंकाचे लाडू जर आपण खाल्ले त्याच्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते. अशक्त व्यक्तींना किंवा नुकत्याच मोठ्या आजारातून उठलेल्या व्यक्तींना देखील दररोज एक मध्यम आकाराचा जर डिंकाचा लाडू आपण खायला दिला तर त्याच्यामुळे त्यांचा अशक्तपणा कमी होतो आणि त्याच्या अंगामध्ये एकदम एनर्जी येते, तरतरी येते. कोणाला बद्धकोष्ठेचा त्रास असेल त्यांना पण द्या. मुलांना देखील सकाळी उठल्यावर शाळेत जर ते जातात तर त्यांना एक डिंकाचा लाडू आपण खायला देऊ शकतो किंवा संध्याकाळच्या वेळेस द्या. आणि त्या लाडू खाल्ल्यानंतर जर एक ग्लास गरम दूध आपण त्यांना प्यायला दिलं तर अजून छान परिणाम त्याच्यावर हा जाणवतो. आता याच्यामध्ये आपण गूळ टाकणार आहेत लाडूमध्ये. तर गूळ टाकण्यासाठी पहिले आपल्याला पॅनमध्ये छान असं 2 चमचे, म्हणजे आपल्या लाडूचं जे मिश्रण आहे त्याला किती तूप लागणार आहे आपल्याला तेवढं तूप आपल्याला इथं प्रमाणाने टाकायचं आहे आणि त्याच्यामध्ये किसलेला गूळ हा आपल्याला थोडासा वितळून घ्यायचा आहे तुपामध्ये. बारीकच गॅस ठेवायचा आहे, फुल गॅस नाही करायचा आहे. तर हा गूळ असा छान असा याला थोडंसंच याचा म्हणजे असं घट्ट नाही होऊ द्यायचा आहे गूळ किंवा त्याचा पाक नाही बनू द्यायचा आहे. थोडासा असा फेस वगैरे त्याला यायला लागला, तळाशी गूळ जर राहिला वर तूप येतं ना की लगेच तो आपल्याला मिश्रणामध्ये हा टाकायचा आहे.
तर हे डिंकाचे लाडू जर बनवताना आपण त्याच्यामध्ये थोड्या मेथ्या पण टाकल्या तरी चालतात, म्हणजे वेगळे अजून मेथीचे लाडू आणि डिंकाचे लाडू असे तुम्हाला वेगवेगळे नसतील बनवायचे तर ह्या लाडूमध्ये तुम्ही मेथीचं पीठही टाकू शकतात, मेथी दळून घ्यायची ते टाका, किंवा उडदाच्या पिठाचे पण हे लाडू बनवतात, उडदाचं पीठ देखील तुम्ही टाकू शकतात, तुम्हाला वाटेल तर तुम्ही टाका. मी इथं शिंगाड्याचं वापरलं आहे, तुम्ही उडदाचं टाका, त्यानंतर गव्हाचंही टाकतात कोणी कोणी. आणि हे लाडू करताना आहे ना साखरेचा वापर करायचा नाही, गुळातले लाडू बनवायचे, मग छान लागतात. आणि ड्रायफ्रूट्समध्ये तुमच्याकडे जे अवेलेबल असेल, काजू, बदाम, अक्रोड, पिस्ते असे वेगवेगळे ड्रायफ्रूट्स देखील तुम्ही याच्यामध्ये टाकू शकतात. तर आपला हा गुळ वितळून झालेला आहे आपला, आणि मग तो आता आपल्याला हा गरम गरम याच्यामध्ये टाकायचा आहे. टाकल्यानंतर लगेच पटापट आपल्याला हे मिश्रण चमच्याच्या साहाय्याने, हाताने नाही करायचं कारण गरम आहे, तर चमच्याच्या साहाय्याने आपल्याला हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे पटापट, कारण तो गूळ आहे ना त्याला चिटकून जाणार सगळ्या ठिकाणी, म्हणून मग तो व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे त्याला चमच्याने, नंतर मग हाताने आपल्याला त्याला मिक्स करायचं आहे. याच्यामध्ये आपण मखाना हा वापरला आहे तर त्याच्यामध्ये पोटॅशियमचं प्रमाण जास्त असतं आणि सोडियमचं प्रमाण कमी असतं, त्यामुळे आपला जो रक्तदाब आहे तो नियंत्रित ठेवण्यासाठी मदत होते. तर गरोदरपणामध्ये आपल्या रक्ताची साखरेची पातळी जी असते ती नियंत्रित ठेवण्यासाठी मखाना खूप मदत करतो, किंवा आता पण असं पण आपण खाल्लं तरी आपल्याला मखानापासून खूप सारे फायदे हे होतात. त्यानंतर आपण याच्यामध्ये वापरलं आहे शिंगाळ्याचं पीठ. तर शिंगाळा जे असतं ना त्याच्यामध्ये व्हिटॅमिन B6 असतं, जे आपल्या डोळ्यांच्या समस्या दूर करण्यासाठी आपल्याला मदत करतं. त्यानंतर शिंगाळ्यामध्ये कॅल्शियम पण खूप प्रमाणात असतं. रोज जरी आपण शिंगाळ्याचं पीठ हे खाल्लं 1 चमचा, तर आपले जे हाडं आहेत किंवा दात आहेत, जेव्हा आपलं कॅल्शियम जिथे जिथे लागतं तर त्या गोष्टी मजबूत होण्यामध्ये मदत होते. त्यानंतर शिंगाळ्याचं सेवन जर आपण रोज केलं तर रक्त जे असतं शरीरात तर ते कमतरता दूर होते, त्याची पोटाच्या समस्या देखील दूर होतात, त्याच्याने आपल्याला शरीराला ऊर्जा मिळते. आणि उपवासाच्या दिवशी पण आपण शिंगाळ्याचं सेवन करतो, तर हे लाडू आपण उपवासाला देखील खाऊ शकतो. तर अशा पद्धतीने आपल्याला हे लाडू वळवून घ्यायचे आहेत. हे बघा मी दाखवते त्या पद्धतीने. जर तुम्हाला हे मिश्रण थोडं सुकं असं वाटत असेल, कोरडं वाटत असेल, लाडू वळला नसेल जात, तर याच्यामध्ये तुम्ही तूप गरम करून थोडंसं टाकू शकतात. पण माझं व्यवस्थित झालं होतं, काही तूप ॲड करायची गरज नव्हती. यात मी अजून याचं पोषण तत्व वाढवण्यासाठी सनफ्लावर बी ही इकडे लावलेली आहे. तर सनफ्लावर बी जे आहे ते आपल्या शरीरातलं रक्तदाब कंट्रोल करण्यासाठी आपल्याला मदत करते. शिवाय हार्ट अटॅकचा धोका पण कमी होतो. तर रोज आपल्या म्हणजे सुपरफूड मानले गेलेलं आहे सनफ्लावर. तर याला तुम्ही भाजूनही या बिया खाऊ शकतात, किंवा मग मी याच्या लाडूमध्येच याला हे लावलेले आहे. तर अशा पद्धतीने हे आपले डिंकाचे लाडू तयार झाले आहेत. मस्त मस्त डिंकाचे लाडू. रोज सकाळी 1 लाडू खाल्ला तरी आपलं पोट भरतं. 1 ग्लासभर पाणी प्यायचं त्याच्यावर, किंवा तुम्ही दूध पिऊ शकता त्याच्यावर अजून. मस्त असे डिंकाचे लाडू तुम्ही देखील बनवून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कसे झाले ते. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. नेहमी सांगायला नको, व्ह्यूज कमी येत आहेत, तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेअर करा तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत, तर तेवढे व्ह्यूज पण वाढतील माझे. तर चला भेटूया पुढच्या अशा एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना टाटा बाय बाय.